चला तर गाईज मी आज आलेलो आहे टाउन हॉलला. आज सोहमचा वाढदिवस आहे. तर मी सोहमसाठी एक छोटासा सरप्राईज पार्टी केलेला आहे. पण काय झाले की तो अजून आलेला नाही. त्याला यायला अजून अर्धा तास आहे. तर आपण टाइमपास करत बसूया. मी आता सोहमला फोन लावला होता. तर सोहम आता घरातनं बाहेर निघालेला आहे. तर तो यायच्या अगोदर आपण केक आणू. चला गाईज आता आपण डायरेक्ट दुकानात भेटूया. चला गाईज मी आज सोहमसाठी केक घेतलेला आहे. हे बघ. आता मस्तपैकी टाउन हॉलला जाणार, सोहमची वाट बघणार. चला तर काय आपण आता केक घेऊन टाउन हॉल मध्ये आलेलो आहे. आता आपण जाऊया आपल्या लोकेशन. हे गाईज आता मी जागा निघायला लागले सोहमचं केक कुठं कापायचा. तर आता चांगलं ठिकाण हवं एक मिनिट. हे बघा. तर इथं कुठं सोहमचं केक कापायचं ते बघायला लागले. चला माझ्या संग तुम्ही पण जरा बघा. चला तर गाईज आता मला ठिकाणून गायचं की तिथं केक कापता येईल. पण आता केक कापू कुठं तर ह्या विचारात आहे. केक घेतलाय खरं पण कापू कुठं हे समजाना झाले. हम्म चला माझ्या संग तुम्ही पण आता ऊन का जागा केक कापायला. गायच मला तर समजा की सोमचा केक कुठं कापू. टाउन हॉल मध्ये लय ठिकाण आहे तिथं तिथं लोक आहेत. हम्म सोम्याचा मी बघाशी बसलो तिथं कापलं तिथून समोरचा व्ह्यू चांगला मागचा व्ह्यू बघाय काय काय ठिकाणी कपल बसल्यात. त्यांची इथं त्यांना डिस्टर्ब करायला नको. मंदिरात मंदिराच्या बॅक साईड. हम्म मगाशी बस तिथं कापलं तर काय समजा ना. त्याला मगाशी बस तिथं काप कारण की त्याच्या समोरचा व्ह्यू चांगला आहे कारण की मोठं झाड आहे. चला तेच पाहिजे मग असं तिथं बघत्या केक आपण त्याला काय. पण अजून सोमचा पत्ता नाही. अजून सोम्या आला नाही. काय यार सोम लवकर या. चिक्कालाय जर घसरून पडलो लय वाईट लागेल. कपडे घालून आपला भारी केक घेतलाय की नाही सोम्यासाठी बघत केला. आणि सोम्यासाठी मी हे घेतले दाखवतो तुम्हाला आता. ते गेले रे एक मिनिट थांब. हे गाईज मी सोम्यासाठी हे घेतले. कसं आहे केक वर लावाय आणि केक आहे लय भारी घेतलाय. आता नाही हे सरप्राईज आहे. तुम्ही पण नंतर ना बघा. हे काय सोमला मी आताच फोन लावला होता तो आता यायला लागलाय. तो आता अर्ध्या रस्त्यात आहे. जरा वेळ वाट बघूया 10-15 मिनिटात तो येईल इकडे. तर आता काय मी आता सोमला फोन केलता पण त्याच्याकडे पोर होती. आता मला वाटतंय तर सोम येताना एकटा नाही त्याच्या बरोबर पोर येणार आहे. तर असून दे जेवढी पोरं तेवढी मज्जा. चला तर काय सोम आलेला आहे. चला तुम्हाला दाखवतो. बघा तिकडनं ते सोम यायला लागला त्यांनी बघितलंय मला. अजून कोणतरी हाय कोण आहे त्यो? बघा पाहिजे. चला या लागले हळू 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 येत आहे डॉन. हे हसायला लागलाय की हे हसायला लागलाय की
लय लवकर आलात बा काय विषय वेळ झालाय तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू भाऊ. ब्लॉग बनवत असते काय होय ते पण ब्लॉगर आहे आपलं मित्र. लवकर तो चला की वाट बघाल तुला वेळ. त्यामुळे संपाचे मित्र आम्ही जाऊ. हा तुला म्हणलेलं का नाही मी म्हणपाते म्हणून. अरे नाही तिकडं म्हणलेले पोरं असतील म्हणलं. भावानं खेळ वेग आणलाय. अरे बा बकी बघ गुडून बाळ कसलं भारी केक घेतल्या त्यासाठी. अरे रे ते काय काय दोघे बस की भाव. बघू शकताय भाऊ. अरे भारी आहे. स्पेलिंग बरोबर आहे ना हो? मी लिहिल्या हाताने लक्षात ठेव. आपण करतो काय अरे थांब थांब एक राहिले की बा एक राहिली तू द्यायला द्यायचं. हे भावानं खायला आणले त्यांची मम्मी पण येत रे ते आवडते. बा हे लावा लागते. कसं आहे इकडे बघ की भावा. अरे बघा आपल्या भावाने केक आणलाय. मस्त व्हिडिओ मला जरा काढतो घे. त्याला काय आता सोम स्नॅप काढणार आहे. बघा कंटेंट काय असतं तुमचं? कंटेंट काय काय कंटेंट म्हणून काय टाकतं कंटेंट मग आता पहिलंच करायला लागली पहिला स्टार्टिंगला? होय मला तर माहित नाही कसं करायचं तरी तेवढं जमतं तेवढे केले. हॅपी बर्थडे सोहम हॅपी बर्थडे सोहम हॅपी बर्थडे डिअर सोहम हॅपी बर्थडे टू यू. पहिला याला तर की असं थोडा आता फोन घे तुझ्या हातात त्याच्या हातात फोन घे. आहे काय नंतर मी घेते घे. हा थांब घे बा तुला चालत राहिली की थांब थांब एक मिनिट हे ठेवतो एक मिनिट. मी घेत आहोत तुला. अरे रे ठीक आहे भाऊ काय मग पार्टी आम्हाला काय काय देणार आहेस. कर बोल. थोड्या अगोदर मी आणि सुरजिता म्हणपात होतो आणि भावानं म्हणला स्पेशल आहे काहीतरी लोकर टाउन हॉल पशी आहे. मी जर असं वेळ झाला आम्हाला न्यायला खरं भावानं केक आणला आपल्यासाठी आपल्याला लय भारी वाटलं. भाऊ कधी पण कुठं पण येतोय. थँक्यू भावा. जाणच आपली ठीक आहे पण पळाले पाया पडायला कमी वाटेल जरा पाया पडायला सारखं हा बघा तुला आपण चालतो वाढदिवस चाललेला आहे. आता जाऊया आपण डायरेक्ट माईक घ्यायला. तर काय माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लागली व्हिडिओ बघा.